हॅलो गाइज, वेलकम टू जीपी अकॅडमी। गाइज, तुमच्या सर्वांचं डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये हार्दिक स्वागत। आपण मागील 2-3 दिवसापासून यूपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनल 2024 पेपर 1 चा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतला आहे। गाइज, त्याच क्वेश्चन पेपरचा आज पार्ट 4 म्हणजे आपण 2024 ऑप्शनल ऍग्रीकल्चरचा क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत। ओके, सो गाइज, क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत। क्वेश्चन ए, क्वेश्चन बी अँड क्वेश्चन सी। ओके, सो क्वेश्चन ए चं वेटेज आहे 20 मार्क्स, क्वेश्चन बी चं वेटेज आहे 20 मार्क्स आणि क्वेश्चन सी जो आहे तो आहे 10 मार्क्सचा। असं एकंदरीत क्वेश्चन नंबर 4 चं वेटेज टोटल 50 मार्क्स आहे। ओके, सो यामध्ये आपण बघूया क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलं आहे। सो बघा, डिस्कस द ग्लोबल इनिशिएटिव्ह अँड इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज। व्हॉट डज नायक्रा स्टँड्स फॉर अँड व्हॉट आर इनिशिएटिव्ह टेकन बाय इंडियन गव्हर्नमेंट इन दिस रिगार्ड। ओके, सो गाइज, वरवर जरी हा एक क्वेश्चन वाटत असला तरी यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत। सो बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, डिस्कस ग्लोबल इनिशिएटिव्ह अँड इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज। हा पहिला सब क्वेश्चन आहे याच्यामध्ये। म्हणजे क्लायमेट हवामान बदला संदर्भामध्ये कोणते कोणते ग्लोबल इनिशिएटिव्ह आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन राबवले गेले आहेत त्याबद्दल आपल्याला सगळ्यात आधी डिस्कस करायचंय। सेकंड, नायक्रा म्हणजे काय, नॅशनल इनोव्हेशन काउन्सिल रेझिलियन्स इन ऍग्रीकल्चर। हा प्रोजेक्ट आहे जो ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऍग्रीकल्चर रिसर्च या संस्थेने हा नायक्रा काय केलेला आहे, प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला आहे, राबवलेला आहे। सो नायक्रा या प्रोजेक्टचं क्लायमेट चेंज संदर्भातल्या भूमिका आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत किंवा त्याने काय काय काम केले आणि त्याचे रिझल्ट्स काय दिलेले आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं या ठिकाणी डिस्कस करायचं आहे। हा झाला याचा सेकंड क्वेश्चन। आणि थर्ड क्वेश्चन याच्यामध्ये कोणता विचारलाय, व्हॉट आर इनिशिएटिव्ह टेकन बाय द इंडियन गव्हर्नमेंट इन दिस रिगार्ड्स। ओके, हवामान बदला संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणती कोणती पावलं उचललीत किंवा कोणत्या कोणत्या इनिशिएटिव्ह राबवले आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे। आता मला सांगा की हा जो क्वेश्चन आहे हा फक्त ऍग्रीकल्चर ऑप्शनल साठी असेल का, तर नाही। हा क्वेश्चन आहे तुम्हाला GS 1 ला रिलेव्हंट आणि GS 3 ला रिलेव्हंट, राईट। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल GS 3 मध्ये आणि जिओग्राफी संदर्भामध्ये। ओके, जागतिक हवामान बदल GS 1 मध्ये सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन काय होणार आहे, ऍज इट इज रिपीट होणार आहे। म्हणजे फक्त आपण ऍग्रीकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा क्वेश्चन न बघता आपल्याला GS 1 आणि GS 3 याही पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला याची काय करायची आहे, तयारी करायची आहे। सो कोणीही ही सिरीज मिस करायची नाही, कारण आपण फक्त ऍग्रीकल्चर संदर्भात बोलत नाही आहोत, आपण याच्यामध्ये जे रिलेव्हंट असणारे सब्जेक्ट आहेत त्या संदर्भातही आपण बोलत आहोत। सो हा प्रश्न जो आहे हा ऍज इट इज तुम्हाला GS 3 ला पण येऊ शकतो, GS 1 ला पण येऊ शकतो आणि ऍग्रीकल्चरलाही येऊ शकतो। कारण आता सध्याच्या ज्या घडामोडी बघता, पंजाब फ्लड असेल किंवा अनेक अशा काही भीषण ज्या हवामान संदर्भातल्या ज्या घटना घडत आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून यावर्षी प्रश्न डेफिनेटली येईलच। त्या पद्धतीने आपण याची काय करूया, तयारी करू। ओके, सो बघा, क्वेश्चन नंबर 4A आपण डिस्कस करतोय, डिस्कस द ग्लोबल इनिशिएटिव्ह इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज। हा पहिला क्वेश्चन आहे, त्याचा आपल्याला काय करायचं, आन्सर राईट करायचं आहे। आता मी तुम्हाला नेहमी सांगते, वारंवार सांगते की UPSC चे किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्हचे आन्सर रायटिंग करताना आपल्याला 3 पॅटर्न मध्ये म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्याच पॅटर्न मध्ये आपल्याला लिहायचंय, इंट्रोडक्शन, सेकंड आहे बॉडी आणि थर्ड आहे कन्क्लुजन। ओके, थर्ड आहे कन्क्लुजन। सो याच्यामध्ये या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आन्सर राईट करायचं आहे। सो बघा, हा संपूर्ण प्रश्न कशाभोवती फिरतोय, तर क्लायमेट चेंज भोवती फिरतोय, राईट, क्लायमेट चेंज भोवती।
सो आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये मग आधी कशापासून आपल्याला आन्सर करायला लागेल इंट्रोडक्शन मध्ये. मग इंट्रोडक्शन मध्ये आपण क्लायमेट चेंज म्हणजे काय ते बघूया. सो बघा, a change in a global, what is climate change? A change in global and regional climate pattern. बघा, ग्लोबल जागतिक पण आणि प्रादेशिक पण क्लायमेट पॅटर्न जेव्हा चेंज होतो, पर्टिक्युलर चेंज अपार्ट फ्रॉम मिड टू लेट 20. ओके, 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला काय बघायला भेटला, ग्लोबल आणि रिजनल क्लायमेट चेंज बघायला मिळाला. Attributes the largely to the increased level of atmospheric carbon dioxide, okay, produced by the use of fossil fuels. ओके, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला कार्बन डायऑक्साईडची वाढ जी बघायला भेटली, त्यामुळे काय झालं, ग्लोबल आणि रिजनल क्लायमेट पॅटर्न मध्ये भरपूर काय आला, चेंज आला आहे. सो बघा, क्लायमेट चेंजची डेफिनेशन कशी होऊ शकते. Climate change means a change of a climate which attributed directly or indirectly human activity that alters the composition of global atmosphere and which addition to natural climate variability observed over the comparable time period 100 years. Okay. सो अशा प्रकारे आपण क्लायमेट चेंजची काय करू शकतो, डेफिनेशन किंवा व्हॉट इज मीन बाय क्लायमेट चेंज आपण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बघा, आता येऊया प्रश्नाच्या म्हणजे उत्तराच्या मेन गाभ्याकडे. तर काय झालंय, क्लायमेट चेंज संदर्भात ग्लोबल आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, ग्लोबल इनिशिएटिव्ह आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन वर आपल्याला काय करायचं, डिस्कस करायचं आहे. सो मला सांगा, आता हे तर प्रिलियमला तुम्हाला आहेच आहे. सो प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तुम्ही याचा अभ्यास केलेलाच आहे, भरभरून तुम्ही याच्यावरती लिहू शकता. कोणत्या कोणत्या ग्लोबल इनिशिएटिव्ह आहेत तुम्हाला माहिती आहे चांगलं, कोणते कोणते कन्व्हेन्शन आहेत क्लायमेट चेंज संदर्भामधले तेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सो एमपीएससीचा मुलगा मला नाही वाटत यामध्ये मागे पडेल म्हणून, राईट. फक्त आन्सर रायटिंगची थोडीशी प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्वाचं काय की अभ्यास करा, प्रश्नांचा पॅटर्न समजून घ्या. 25ची राज्यसेवा तुमच्यासाठी कसलीही जड नाही आणि एमपीएससीच्या मुलांसाठी तर अजिबात जड नाहीये. त्याचं कारण काय की तुमच्या फॅक्ट्स खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. फक्त तुम्हाला लिहिण्याची सवय नाहीये, दॅट्स इट, दुसरं काहीच नाही. आणि तेच करायचे जे तुम्ही डिग्रीला केले. ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी तर तेच आहे, जे तुम्ही डिग्रीला लिहिले तेच तुम्हाला इकडे लिहायचे. बाकी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय डिफरंट दिसतंय, 3-4 दिवस झाले आपण ही सिरीज स्टार्ट केली, कुठली गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळी दिसते, कुठलीच दिसत नाही. आणि हे सगळं तुम्ही प्रिलियमलाच केलेलं आहे, राईट. ग्लोबल इनिशिएटिव्ह बघितलेले आहेत, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन बघितलेले आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्या संदर्भात काय काय पावलं उचललेले ते सगळं तुम्ही प्रिलियमला बघितलंय, अख्खं. कारण तुम्हाला एन्व्हायरमेंट टॉपिक आहेच आहे, GS3 मध्ये तुम्ही वाचतातच, राईट. आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आता नवीन स्टार्ट केले, ज्यांनी स्टार्ट केले त्यांच्यासाठी तर परवानीच आहे. कारण त्यांना आता ज्यांनी म्हणजे ओल्ड स्टुडंट आहेत तेही याच लेवलला आहेत आणि जे न्यू स्टुडंट आहेत तेही याच लेवलला आहेत. त्यामुळे जे न्यू स्टुडंट आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. जे तुम्ही डिग्रीला करताय तेच तुम्हाला इकडे करायचंय. बस थोडासा पॅटर्न चेंज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जरा करंट अफेअर्सची झलक एक टाकावी लागेल आणि दुसरं तुमच्या उत्तरामध्ये एक मॅच्युरिटी असायला पाहिजे. बस दॅट्स इट, दुसरं काहीच नाहीये. अजिबात एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह अवघड नाही आहे, बिलकुलच नाहीये, बिलकुल नाही. युपीएससीचा केवळ म्हणजे असा बभरा केलाय की हा खूप अवघड आहे. बिलकुल युपीएससी पण अवघड नाहीये आणि एमपीएससी पण अवघड नाहीये. सो बघा, आपण वळूया उत्तराच्या मेन गाभ्याकडे. ग्लोबल इनिशिएटिव्ह इन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. सो बघा, कोणते कोणते क्लायमेट चेंज संदर्भामध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह राबवले गेले. इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन इज लार्जली binding the agreement negotiated among the governments म्हणजे वेगवेगळ्या देशांचे to take action together to combat or mitigate a global environment threat. Reaching an agreement to take such actions among several national nation with deserved interest into the small fleet. Okay. देशांच्या गव्हर्नमेंट्सनी यामध्ये काय केलेला आहे, सहभाग घेतलेला आहे
कॉम्बॅट मध्ये, मिटिगेट्स मध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या म्हणजे ह्याच्यावरती काय म्हणतो त्याला आपण, प्रदूषणावरती काय केलेलं आहे, कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सो बघा, हावेवर सच अग्रीमेंट टू ऍड्रेस द इंटरनॅशनल अँड इन्व्हायरमेंटल कन्सर्न ऍट द ग्लोबल अँड रिजनल लेवल. कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे बघा कन्व्हेन्शन प्रोटोकॉल. कोणते कोणते? UNFCCC म्हणजेच काय, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आता ते कधी साइन झालं? 1992 ला, राईट. सो हे सगळं तुम्ही प्रिलियमला केलंय. मला नाही वाटत त्याच्यावरती जास्त डिस्क्रिप्टिव्ह मी बोलावं किंवा हे तुम्हाला समजूनच जाईल. ओके. इंटरनॅशनल इन्व्हायरमेंट ट्रीटी एम्ड, काय एम आहे याचा UNFCCचा? स्टेबिलाइज ग्रीन हाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन इन द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्ये ग्रीन हाऊस गॅसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय करणं? स्टेबिलाइज करणं. हे UNFCCचं काय आहे? मेन मोटो आहे किंवा मेन त्याचं एम आहे. त्यानंतर बघा सेकंड आहे पॅरिस अग्रीमेंट. कधी साइन झालं? 2015 ला. अ लार्ज बाइंडिंग इंटरनॅशनल ट्रीटी ऑन क्लायमेट चेंज अडॉप्टेड अंडर द UNFCCC. ओके. या अंतर्गतच काय झाले? पॅरिस अग्रीमेंट 2015 चं झालेलं आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल मध्ये कधी झाला क्योटो प्रोटोकॉल? 1997. बघा, नेहमीच तुम्ही आता हे प्रिलियमला करताय त्यामुळे याच्यामध्ये जस्ट काही असं डिस्क्राइब करण्यासारखं नाहीये. अँड इंटरनॅशनल ट्रीटी द कमिटेड इंडस्ट्रियलाइज्ड कंट्री टू लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स. ओके. सो क्योटो प्रोटोकॉलचं काय धोरण आहे? तर अशा ज्या औद्योगिकरण झालेल्या ज्या कंट्रीज आहेत तर त्यांनी ग्रीन हाऊस गॅसचं जे इमिशन आहे ते काय करणे? त्याला लिमिटेड इमिशन करणे, हा त्याचा मेन मोटो आहे. त्यानंतर बघा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987, an international treaty designed to protect the ozone layer by phasing out the production of numerous substances and responsible for ozone depletion. ओके. ओझोन डिप्लेशन रोखण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं काय केलेलं आहे? म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल डिझाईन केलेला आहे. त्यानंतर UNCCD म्हणजे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन 1994. अ कन्व्हेन्शन ऍड्रेस डेझर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन. हे काही महत्वाचे काय होत्या? ग्लोबल इनिशिएटिव्ह होत्या. आता बघूया ऑर्गनायझेशन आणि इनिशिएटिव्ह. मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. अ ग्लोबल मास मूवमेंट लीड बाय द इंडिया टू नट इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ऍक्शन फॉर प्रोटेक्टिंग अँड प्रिझर्विंग एन्व्हायरमेंट. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेली ही काय आहे? ऍक्शन आहे. त्यानंतर ISA याच्यावरती प्रिलियमला तर प्रश्न येतो, मेन्सला पण अनेक वेळेला प्रश्न येतो. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, राईट. द गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन वर्किंग टू प्रमोट सोलार एनर्जी. IMP आहे, वाचले सगळ्यांनी. त्यामुळे काही याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. या प्रश्नामध्ये कोणी उत्तर लिहू शकतं. ओके. कंबाईन सरळ सेवा करणारा पण याच्यावरती उत्तर लिहू शकतो. त्यानंतर लीड IT म्हणजे लीडरशिप ग्रुप फॉर द इंडस्ट्रियल ट्रान्झिशन, अ ग्लोबल इनिशिएटिव्ह दॅट गॅदर कंट्रीज कंपनीज कमिटेड टू अचिव्हिंग नेट झिरो इंडस्ट्रियल इमिशन्स. ओके. नेट झिरो, राईट. त्यानंतर शर्म शेख इम्प्लिमेंटेशन प्लॅन. This likely refers the outcomes and decision from COP27 climate summit held in Sharm el-Sheikh, Egypt, focusing on the implementation on climate action. Okay. So अशा प्रकारे कोणते बघितले? ग्लोबल इनिशिएटिव्ह बघितल्या आहेत. त्यानंतर बघा याच्यामधला जो तिसरा सब क्वेश्चन आपल्याला विचारला होता, तिसरा सब क्वेश्चन काय विचारला होता? What are initiative taken by the Indian government in this regards? म्हणजे क्लायमेट चेंज संदर्भामध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी कोणती कोणती पावलं उचलली आहेत किंवा कोणत्या कोणत्या अशा इनिशिएटिव्ह राबवल्या आहेत, राईट. सो बघूया, या पण सगळ्यांना माहिती आहे.
राइट. नॅशनल इनोव्हेटिव्ह सेकंड क्वेश्चन या सेकंड क्वेश्चन या नायक्राने कुठल्या कुठल्या इनिशिएटिव्ह म्हणजे ऍग्रीकल्चर संदर्भात राबवले आहेत किंवा क्लायमेट चेंज संदर्भात नायक्राचा काय रोल आहे आपल्याला तो डिस्कस करायचा राहिला. राइट. सो बघा, द प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेड बाय द इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च दॅट इज ICAR, जे प्रश्नाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं ICAR ने राबवलेला हा काय आहे, एक प्रोजेक्ट आहे. सो नायक्राने क्लायमेट चेंज संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या भूमिका बजावल्या आहेत किंवा त्यांनी काय काय रोल प्ले केलेला आहे आपल्याला ते बघायचा आहे. सो प्लेज अ क्रुशियल रोल इन ऍड्रेसिंग क्लायमेट चेंज इम्पॅक्ट ऑन ऍग्रीकल्चर. ओके, ऍग्रीकल्चर वरती क्लायमेट चेंजचा कुठला म्हणजे इफेक्ट झाला आहे त्या संदर्भात नायक्राने काय केलं आहे, काही रिसर्च केला आहे, काही अभ्यास केला आहे. सो बघा काय केलंय पहिल्यांदा तर बघू आपण स्ट्रॅटेजिक रिसर्च काय काय केला आहे. सो आयडेंटिफाय व्हर्नरेबल एरिया. राइट. म्हणजे असा एरिया जो व्हर्नरेबल आहे कशाने, क्लायमेट चेंजने. राइट. म्हणजे क्लायमेट चेंज ज्या एरियामध्ये सगळ्यात जास्त आहे किंवा पिकांवरती ज्या क्लायमेट चेंजचा जास्त परिणाम होतो अशा एरियाचं आयडेंटिफिकेशन करणे ऑन द डिस्ट्रिक्ट लेवल. राइट. हे पहिलं स्ट्रॅटेजिक रिसर्च आहे. सेकंड बघा, डेव्हलपमेंट अडॅप्टिव्ह स्ट्रॅटेजीज. It focused on developing crop variety and management practices that can withstand the climate change impact like drought, flood, heat waves and frost. म्हणजे अशा क्रॉप व्हरायटीज डेव्हलप करणे की ज्या फ्लड असेल, ड्रॉट असेल किंवा हीट वेव्ह किंवा फ्रॉस्टला काय करतील, व्यवस्थित रिस्पॉन्स करतील आणि त्याच्यावरती या ड्रॉट फ्लडचा कुठलाही परिणाम होणार नाही अशा व्हरायटीज क्रॉपच्या काय करणे, डेव्हलप करणे. त्याचबरोबर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणजे अशा पद्धतीच्या मशागती करणे की ज्याच्यावरती म्हणजे ज्या पिकांवरती काय होणार नाही, या सगळ्यांचा परिणाम होणार नाही. त्यानंतर बघा, स्टडी क्लायमेट चेंज इम्पॅक्ट. आता नायक्राचा रिसर्च काय आहे, द इफेक्ट ऑफ अ चेंज ऑन व्हेरियस ऍग्रीकल्चर सेक्टर. मग कोणते कोणते ऍग्रीकल्चर सेक्टर आहेत, इन्क्लुडिंग क्रॉप्स, लिव्हस्टॉक, फिशरीज अँड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, या संदर्भामध्ये क्लायमेट चेंजचा काय इफेक्ट होतो किंवा काय इम्पॅक्ट झाला आहे, काय परिणाम झाला आहे, या सगळ्यांवरती तो एक रिसर्च काय केला आहे, नायक्राने केला आहे. त्यानंतर इव्हॉल्विंग क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजीज. मग बघा याच्यामध्ये प्रोजेक्ट एम टू डेव्हलप अँड प्रमोट टेक्नॉलॉजीज that can help the farmer adapt the climate change and improve their livelihood. ओके, म्हणजे शेती संदर्भातलं संपूर्ण प्रोडक्शन वाढवण्यासाठी फार्मरने हे क्लायमेट चेंज जो आहे तो काय केला पाहिजे, अडॅप्ट केला पाहिजे, अशी टेक्नॉलॉजी फार्मर पर्यंत पोहोचवणे हा या प्रोजेक्टचा काय आहे, एम आहे. ओके, तर त्यानंतर बघा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन. सेकंड, टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन. मग कोणते कोणते आणि कशा टेक्नॉलॉजी हे केल्या आहेत बघा. सगळ्यात आधी बघू फार्म ट्रायल्स. नायक्रा डेमॉन्स्ट्रेट द लोकेशन स्पेसिफिक क्लायमेट रेझिलियन्स टेक्नॉलॉजी ऑन फार्मर्स फील्ड अँड व्हर्नरेबल डिस्ट्रिक्ट्स टू असेस देअर इफेक्टिव्हनेस अँड प्रमोट द अडॉप्शन. ओके, आता त्या ठिकाणी तर क्लायमेट चेंज झालेलाच आहे. मग त्या ठिकाणी त्या पिकांवरती क्लायमेट चेंजचा कुठलाही परिणाम न होण्यासाठी डायरेक्ट ऑन फार्म ट्रायल घेतलेला आहे आणि ज्याच्यावरती शेतकऱ्यांना शिकवलं आहे की अशा पद्धतीने क्लायमेट चेंज कसं अडॅप्ट करायचं आणि आपलं पीक कसं म्हणजे व्यवस्थित त्याचं इल्ड काढता येईल अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी दिलेल्या गेल्या आहेत. ओके, त्यानंतर डिसिमिनेटिंग नॉलेज. इट कंडक्ट द ट्रेनिंग प्रोग्राम and workshop to educate farmers and other stakeholders about the climate resilient in agriculture practices and technologies. ओके, अशा पद्धतीच्या ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजीज शिक्षण किंवा प्रशिक्षण या मार्फत देण्यात आलं आहे नायक्रा मार्फत. ओके, त्यानंतर प्रमोटिंग सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. राईट, शाश्वत मशागत ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, Nycra encourage the adoption of sustainable farming practices like water conservation, soil health management and integrated pest management. अशा पद्धतीच्या काही ज्या प्रॅक्टिसेस आहेत तर त्या नायक्राने काय केलेलं आहे म्हणजे क्लायमेट चेंज अडॉप्ट होईल अशा पद्धतीने ह्या
सर्व टेक्नॉलॉजीज किंवा त्याचं डेव्हलपमेंट करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग, ट्रेनिंग स्टेक होल्डर्स. बघा, नायक्रा ऑर्गनाइज ट्रेनिंग प्रोग्राम फॉर सायंटिस्ट, एक्सटेंशन वर्कर्स and farmers on various aspects of climate change and climate resilience agriculture. Okay, so training पण दिली गेली आहे या ठिकाणी. त्यानंतर बिल्डिंग अवेअरनेस, it aims to enhance the capacity of its stakeholders, understand the impact of a climate change, implement appropriate adaptation and mitigation strategies. ओके, सो अशा पद्धतीने थर्ड म्हणजे बिल्डिंग कॅपॅसिटी पण काय केली आहे, त्या म्हणजे तिची इनिशिएटिव्ह राबवण्यात आली आहे. त्यानंतर प्रमोटिंग अडॉप्शन थ्रू द कॅपॅसिटी बिल्डिंग, नायक्रा स्ट्राइव्स टू एन्श्योर द वाइडर अडॉप्शन ऑफ द क्लायमेट रेझिलियन्स टेक्नॉलॉजीज अँड प्रॅक्टिसेस. ओके, त्यानंतर बघा ओव्हरऑल इम्पॅक्ट नायक्राने केलेल्या कामाचा काय काय इम्पॅक्ट झाला आहे. सो पहिल्यांदा एनहान्स रेझिलियन्स बाय इंटिग्रेटिंग स्ट्रॅटेजिक रिसर्च, टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग, हे तिन्ही आपण आताच बघितले. नायक्रा एम्स टू एनहान्स द रेझिलियन्स ऑफ द इंडियन ऍग्रिकल्चर टू क्लायमेट व्हेरिएबिलिटी चेंज. ओके, त्यानंतर सेकंड इम्पॅक्ट काय झाला, increase productivity. The project focus on climate resilience technology and practices is expected to lead increase the agriculture productivity and food security. Okay, बघा अगेन इथं GS3 चा परत भाग आला, राईट, फूड सिक्युरिटी. त्यानंतर बघा reduced vulnerability. NICRA helps the reduce vulnerability of farmer and agriculture system to climate related risk, contributing the sustainable and resilient agriculture development. Okay, so हे बघितलं आपण नायक्राचे काही वर्क रिगार्ड्स क्लायमेट चेंज. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने क्लायमेट चेंज संदर्भात कोणत्या इनिशिएटिव्ह राबवले आहेत ते आपण बघूया. ओके, सो नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ही पहिली इनिशिएटिव्ह आहे. आउटलाइन एक्झिस्टिंग द फ्युचर पॉलिसीज अँड प्रोग्राम ऍड्रेसिंग क्लायमेट मिटिगेशन अँड अडॅप्शन. द ऍक्शन प्लॅन आयडेंटिफाइज 8 core national missions and running through 2017. The solar energy enhancing the energy efficiency, sustainable habitat, water, sustaining Himalayan ecosystem, green India, sustainable agriculture, and strategic knowledge for climate change. Most of these missions have strong adaptation imperatives. मला सांगा, हे तुम्हाला प्रीलियमला झालं नाही का, राईट? ऍज इट इज पॅरेग्राफ तुम्ही प्रीलियमला बघितलाय देसले सरांच्या बुक मध्ये, है ना? सो यामध्ये मला सांगा काय अवघड आहे, कुठली गोष्ट यामध्ये अवघड आहे? गव्हर्नमेंटने क्लायमेट चेंज संदर्भात कोणत्या इनिशिएटिव्ह राबवल्यात याही तुम्हाला चांगल्या माहिती आहेत, ग्लोबल इनिशिएटिव्ह पण चांगल्या माहिती आहेत. यामध्ये कुठली गोष्ट अवघड वाटते का मला सांगा? कुठलीच गोष्ट यामध्ये अवघड नाही. ओके, त्यानंतर बघा नॅशनल क्लीन एनर्जी फंड माहिती आहे आपल्या सगळ्यांना. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्रिएटेड द नॅशनल क्लीन एनर्जी फंड NCEF in 2010. The purpose financing and promoting clean energy initiative and funding research area clean energy in the country. The purpose of the fund builds by levying a cess IN 50, right? Subsequently increase in INR 100 in 2014 per ton coal produced domestically or improved. कुठला पार्ट याच्यामध्ये अननोन आहे तुमच्यासाठी. सो बघा त्यानंतर पॅरिस अग्रीमेंट वरती इंडियन गव्हर्नमेंटचा काय रोल आहे? अंडर द पॅरिस अग्रीमेंट इंडिया हॅज मेड commitments. India's greenhouse gas emission
intensity, GDP will reduce 33 to 35 below 2005 levels by the 2030. Alongside 40% India's power capacity would be based on non-fossil fuel source. At the same time, India will create additional carbon sink 2.5 to 3 billion ton CO2 equivalent through the additional forest and tree cover by 2030. Right? So GS3 अगेन या ठिकाणी आला आहे. त्यानंतर बघा इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याच्यावरती दरवर्षी प्रिलियमला पण प्रश्न येतो आणि मेन्सला पण दरवर्षी प्रश्न आलेला आहे. सो International Solar Alliance was launched at United Nations Climate Change Conference in Paris on 30 November 2015 by India and France in the presidents Mr. Ban Ki-moon and former Secretary General of United Nations. Right? याबद्दल काही एक्स्ट्रा मी सांगायची गरज आहे का? त्यानंतर बीएस स्टेज गाइस कालचं एक हे बघून घ्या बरं का, कालचा एक रिपोर्ट बघून घ्या बीएस स्टेज बद्दलचा. इमिशन फ्रॉम व्हेइकल आर वन ऑफ द टॉप contributes to air pollution, which lead government at a time to introduce the BS 2000 and that means Bharat Stage 1 vehicle emission norms in April 2000 and followed by BS2 2005, followed by BS3 was implemented 2010. However, in 2016 government decided to meet global best practices and leapfrog to BS4 norms, skipping and BS5 altogether. ओके, सो BS5 बद्दल काल भरपूर एक चांगलं लोकसत्ताला आर्टिकल आलेलं आहे, ते बघून घ्या. हवं तर आपण एखाद दिवशी लेक्चर टाकून तो पॉइंट काय करू, डिस्कस करून घेऊया. ओके राईट. सो आपण हे तीनही सब क्वेश्चन्स बघितले आहेत. आता त्याचं आपल्याला काय लिहायचं, कन्क्लुजन लिहायचं आहे. सो कन्क्लुजन मध्ये बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस इनिशिएटिव्ह to enhance the resilience of Indian agriculture covering crop, livestock, fisheries to climate variability and change through the development and application of improved production and risk management technologies. Okay, so अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, याचं कन्क्लुजन देऊन क्वेश्चन एंड केला आहे. ओके, आय होप गाइज क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला वेल नोन आहे, फॅमिलियर आहे. याच्या संदर्भात तुम्ही किती पण लिहू शकता, 300 नाही 3000 शब्दांमध्ये अक्षरशः तुम्हाला निबंध जरी सांगला तरी तुम्ही याच्यावरती लिहू शकता. आणि हा एसेला पण हे येऊ शकतो बरं का, विषय येऊ शकतो तुम्हाला, राईट, एसे रायटिंगला सुद्धा, कारण सध्या कंडिशन झालीच आहे तशी, है ना. सो बघा, क्लायमेट चेंज वरती तुम्हाला एसे एक प्रिपेअर करून ठेवायचा आहे बरं का, आता राज्यसेवा मुख्यसाठी. हा, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 मधला बी बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 बी आहे, 20 मार्क्स साठी विचारलाय आपल्याला. सो ब्रीफली डिस्क्राइब द व्हेरियस टाइप ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन लाइक सोशल फॉरेस्ट्री, एग्रो फॉरेस्ट्री अँड नॅचरल फॉरेस्ट्री. व्हॉट द मेथड आर एम्प्लॉयड फॉर द प्रोपॅगेशन ऑफ अ फॉरेस्ट प्लांट. बघा, याच्यामध्ये पण 2 क्वेश्चन विचारले आहेत. ब्रीफली डिस्कस करायचे, ब्रीफली डिस्कस कशावरती डिस्क्राइब करायचे, कशावरती, टाइप ऑफ फॉरेस्ट्री वरती. मग टाइप ऑफ फॉरेस्ट्री कोणत्या कोणत्या, सोशल फॉरेस्ट्री आहे, एग्रो फॉरेस्ट्री आहे, नॅचरल फॉरेस्ट्री आहे. ओके, या 3 ज्या फॉरेस्ट्री आहेत ते टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री आहेत, त्याच्यावरती आपल्याला ब्रीफली डिस्कस करायचंय, राईट. सो याच्यावरती ब्रीफली डिस्कस करताना आपल्याला काय हे करायचंय की व्हॉट इज सोशल फॉरेस्ट्री, त्याचे टाइप्स कोणते कोणते, त्याचे बेनिफिट काय काय आहेत, एग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते कोणते, त्याचबरोबर त्याचे कोणते कोणते बेनिफिट्स आहेत, आपल्याला या सगळ्या एस्पेक्ट्स वरती फोकस करायचा आहे किंवा डिस्कस करायचं आहे. हा झाला फर्स्ट सब क्वेश्चन याच्यामधला. याच्यात सेकंड सब क्वेश्चन, व्हॉट मेथड आर एम्प्लॉयड प्रोपागेशन ऑफ फॉरेस्ट प्लांट. ओके, सो फॉरेस्ट प्लांट प्रोपागेशनच्या म्हणजे कशा पद्धतीने केले जातं किंवा मेथड त्याच्या विचारल्या आहेत. हा आहे सेकंड. सो जे 2 प्रश्न आहेत हे आपल्याला
20 मार्कांसाठी विचारले आहेत. अप्रॉक्सिमेटली 300 शब्दांमध्ये आपल्याला याचं काय लिहायचं, उत्तर लिहायचं आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण बघूया क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर 4 मधला क्वेश्चन नंबर बी, जो 20 मार्कांसाठी आपल्याला विचारला आहे. ओके, ए मध्ये मला नाही वाटत तसं काही अवघड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यास काही अवघड गेलं असेल, कारण वेल नोन टॉपिक होता तो, त्यामुळे इझी त्याचं उत्तर आपण लिहिलं आहे. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन काय विचारले, ब्रीफली डिस्क्राइब करायचंय काय, कशावरती, व्हेरियस टाइप ऑफ फॉरेस्ट्री वरती. राईट. सो हा सगळा प्रश्न कशाभोवती फिरतोय, फॉरेस्ट्री भोवती फिरत आहे. सो उत्तराचा पॅटर्न कसा असेल मग आपला, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. राईट. या 3 नुसार आपल्याला काय लिहायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. सो अख्खा प्रश्न कशाभोवती फिरतोय, हा फॉरेस्ट्री भोवती फिरतोय. मग इंट्रोडक्शन कशावरती असेल, फॉरेस्ट्री वरती. सो इंट्रोडक्शन मध्ये आपण लिहू व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट्री. राईट. सो फॉरेस्ट्री इज द सायन्स अँड क्राफ्ट ऑफ क्रिएटिंग, मॅनेजिंग, प्लांटिंग, using, conserving and repairing forest and woodland for associate resources for the human and environmental benefit. ओके, ह्युमन आणि एन्व्हायरमेंटल बेनिफिट साठी आपण जे प्लांट ग्रो करतो किंवा मॅनेज करतो किंवा त्याचा यूज करतो किंवा त्याचं संवर्धन म्हणजे कॉन्झर्विंग करतो, तर अशा क्षेत्राला, अशा प्लांटेशन क्षेत्राला आपण काय म्हणत असतो, फॉरेस्ट्री असं म्हणतो. ओके, सो बघूया त्याचे टाइप्स. कुठला विचारलाय, फर्स्ट विचारलाय सोशल, व्हॉट इज मीन बाय सोशल फॉरेस्ट्री. सो सोशल फॉरेस्ट्री बघू आता यूएम मेन गाभ्याकडे म्हणजे बॉडीकडे आन्सरच्या. बरं, टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री मध्ये येते पहिलं सोशल फॉरेस्ट्री. सो बघू सोशल फॉरेस्ट्री म्हणजे ज्याला आपण मराठीत सामाजिक वनीकरण असं म्हणतो. Social forestry has emerged as promoting solution to challenges of environmental degradation as well as rural poverty. By empowering the local communities and promoting sustainable forest management, it has contributed significantly to building a greener and more equitable future. ओके, म्हणजे सामाजिक वनीकरण म्हणजे असं वनीकरण ज्यामध्ये तिथल्या जे लोकल लोक आहेत, रुरल पॉवर्टी नाही करण्यासाठी तयार केलेलं जंगल, दॅट इज सोशल फॉरेस्ट्री, ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग खूप सारा असतो. ओके, सो अशाला आपण काय म्हणतो, सोशल फॉरेस्ट्री म्हणतो. बघा त्याचे पण 3 प्रकार आहेत, एक अर्बन फॉरेस्ट्री, एक रुरल फॉरेस्ट्री, एक फार्म फॉरेस्ट्री. ओके, सो बघूया आपण. पहिला अर्बन फॉरेस्ट्री म्हणजे काय, it refers to rising management of a tree on public and privately owned lands and around the urban centers such as greenbelt park, roadside along the industrial and commercial greenbelt. Okay, so urban forestry म्हणजे शहराच्या ठिकाणी असणारे म्हणजे रोड साइड ट्रीज असतील, त्याचबरोबर पार्क असतील मोठे मोठे. राईट. त्याचबरोबर इंडस्ट्रियल एरिया असेल, त्या ठिकाणी मोठे मोठे ग्रीन बेल्ट्स तयार केलेले असतील किंवा खूप साऱ्या त्या ठिकाणी जंगल किंवा झाडे लावलेली असतील मोठी मोठी, त्याला आपण काय म्हणतो, अर्बन फॉरेस्ट्री म्हणतो. त्यानंतर सेकंड टाइप आहे रुरल फॉरेस्ट्री. सोशल फॉरेस्ट्रीचा सेकंड टाइप आहे रुरल फॉरेस्ट्री. सो रुरल फॉरेस्ट्री इज ब्रॉड encompassing various forestry practices aimed to meeting the needs of rural communities. ओके, रुरल कम्युनिटीजच्या ज्या नीड कंप्लीट करण्यासाठी जी फॉरेस्ट्री किंवा जे प्लांटेशन केलं जातं किंवा जे फॉरेस्ट ग्रो केलं जातं त्याला आपण रुरल फॉरेस्ट्री असं म्हणतो. ओके, इट इन्व्हॉल्व्स the management and protection of a forest as well as a planting of a trees or non-forest land. ओके, पडीक जमिनीवरती काय केलं जातं, अशा पद्धतीचं ऍग्रो फॉरेस्ट ग्रो केला, अशा पद्धतीचं रुरल फॉरेस्ट ग्रो केलं जातं. देयर आर 2 टाइप्स ऑफ रुरल फॉरेस्ट्री सच ॲज ऍग्रो फॉरेस्ट्री अँड कम्युनिटी फॉरेस्ट्री. राईट. त्यानंतर बघू थर्ड फॉरेस्ट्री. थर्ड फॉरेस्ट्री कुठली आहे, third social forestry is farm forestry. So farm forestry refers to the process under which farmers grow trees for the commercial and non-commercial purpose and their farmland on their farmland.
अशा पद्धतीची फॉरेस्ट्री की जो फार्मर ग्रो करतो त्याच्या स्वतःच्या जागेवरती किंवा स्वतःच्या शेतामध्ये एक जंगल तयार करतो, राईट. द फॉरेस्ट डिपार्टमेंट व्हेरियस स्टेट्स डिस्ट्रीब्यूट द ट्रीज सीडलिंग्स फ्री ऑफ कॉस्ट टू द स्मॉल अँड मीडियम फार्मर्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण अशा पद्धतीच्या काय करतो स्कीम डिस्ट्रीब्यूट करतो ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मोठे मोठे झाड वगैरे दिले जातात. फॉर एक्झाम्पल जेट्रोपा, करंज वगैरे अशा पद्धतीचे झाडांचे म्हणजे सीडलिंग किंवा छोटे छोटे प्लांट्स त्यांना दिले जातात, ओके, लावण्यासाठी. सो बघा, सो बेनिफिट ऑफ सोशल फॉरेस्ट्री, काय काय उपयोग होतो सोशल फॉरेस्ट्रीचा किंवा काय काय बेनिफिट होतो सोशल फॉरेस्ट्रीचा तो बघूया आपण. फर्स्ट आहे इकॉनॉमिक बेनिफिट. इट क्रिएट द अपॉर्च्युनिटी फॉर इन्कम जनरेशन थ्रू द सस्टेनेबल हार्वेस्टिंग ऑफ अ टिम्बर, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट अँड इको टुरिझम, राईट. सो अशा पद्धतीने म्हणजे टिम्बर लाकूड किंवा नॉन टिम्बर म्हणजे ज्याला आपण हनी म्हणजे हनीबीज रेअरिंग नाही म्हणू शकत, बट हनीबीज कनेक्शन, हनी कलेक्शन ज्याला म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर अजून अशा पद्धतीचे जे काय म्हणतो त्याला आपण फॉरेस्ट प्रोडक्ट जे आहेत जे नॉन टिम्बर असू शकतात त्याच्यापासूनही इकॉनॉमिक बेनिफिट इथे मिळू शकतो, ओके. आणि इको टुरिझम म्हणजे जंगल सफारी वगैरे मध्ये पण इकॉनॉमिक बेनिफिट आपल्याला होऊ शकतो. म्हणजे टुरिस्ट वगैरे येतात आणि तिकीट वगैरे काढून जंगल सफारी करतात. सो अशा पद्धतीने इकॉनॉमिक बेनिफिट पण त्या ठिकाणी होऊ शकतो, ओके. इट ऑल्सो प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी इन फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन ऍक्टिव्हिटीज, ओके. सो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज पण फॉरेस्ट मॅनेजमेंट मध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा इन्व्हायरमेंटल बेनिफिट कोणते होतात. सगळ्यात महत्त्वाचे तर इन्व्हायरमेंटल बेनिफिट आहेत, कारण पहिल्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं की क्लायमेट चेंज वरती काय काय करता येईल, राईट. सो बघा, बाय प्रमोटिंग सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस इट कॉन्ट्रीब्युट्स टू द प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, प्रिव्हेन्शन ऑफ सॉइल एरोजन अँड रेग्युलेशन ऑफ वॉटर सायकल. बघा, प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, राईट. प्रिव्हेन्शन ऑफ सॉइल एरोजन महत्वाचा दुसरा बेनिफिट, आणि रेग्युलेशन ऑफ वॉटर सायकल जो आता अवकाळी पाऊस पडतोय वगैरे वगैरे है ना, जमिनीची धूप कमी होणे, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी जी मेंटेन करणे, या सगळ्यांचा इन्व्हायरमेंटल बेनिफिट यामध्ये होतो, ओके. सो फॉरेस्ट मॅनेजमेंट थ्रू ऍक्टिव्हिटी ऑल्सो प्ले द क्रुशियल रोल इन कार्बन sequestration, helping the mitigate climate change, ओके. मग अशी आपण जसं डिस्कस केलं तसं. त्यानंतर बघा सोशल बेनिफिट काय काय होतात याचे. इन्व्हॉल्विंग कम्युनिटी इन फॉरेस्ट मॅनेजमेंट, फॉरेस्ट सेन्स ऑफ ओनरशिप अँड द रिस्पॉन्सिबिलिटी लीडिंग द बेटर प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस. इट ऑल्सो एनहान्स द सोशल cohesion and community development by the creating opportunities for collective action and decision making, ओके. सो अशा पद्धतीने सोशल बेनिफिट्स पण आपण बघितलेले आहेत. आता सोशल फॉरेस्ट्रीचा आपल्याला कन्क्लुजन घेऊया आपण. सोशल फॉरेस्ट्री रिप्रेझेंट द होलिस्टिक अप्रोच टू फॉरेस्ट मॅनेजमेंट इन that integrates the environmental, economic and social dimensions. By involving local communities and stewardship of forest resources, it not only enhances the forest conservation but also contribute the sustainable development and improve livelihood, addressing the challenge and leveraging its benefit can lead to resilience and thriving the ecosystem as well as stronger and more empowered communities. ओके. सो अशा पद्धतीने आपण सोशल फॉरेस्ट्रीचे रोल लिहिलेले आहेत. आता सेकंड बघूया ऍग्रो फॉरेस्ट्री, राईट. सेकंड टाइप काय दिलेला आपल्याला ऍग्रो फॉरेस्ट्री. सो व्हॉट इज मीन बाय ऍग्रो फॉरेस्ट्री. ऍग्रो फॉरेस्ट्री इज ऍग्रो फॉरेस्ट्री इंटिग्रेट्स agriculture and forestry participate to establish the land use system characterized by increased diversity
प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी, हेल्थ अँड सस्टेनेबिलिटी. बघा ऍग्रो फॉरेस्ट्री, आता मुळात हा दोन शब्द आहेत बघा, एक ऍग्रो आणि दुसरा फॉरेस्ट्री. एक ऍग्रो आणि दुसरा फॉरेस्ट्री. सो यामध्ये ऍग्रिकल्चर पण आहे आणि फॉरेस्ट्री पण आहे. म्हणजे अशी फॉरेस्ट्री जी कोणी शेतकऱ्यांनी तयार केलेली आहे किंवा असं फॉरेस्ट जे शेतकऱ्याने तयार केलं आहे, त्याच्यामध्ये इन्क्रीज द डायव्हर्सिटी, इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी प्लस हेल्थ, त्याचबरोबर सस्टेनेबिलिटी काय होईल, कॅरेक्टराइज होईल किंवा डेव्हलप होईल. अशा पद्धतीने हा ऍग्रो फॉरेस्ट्री बनलेला आहे, हा वर्ड बनलेला आहे. बघा क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री, मग कुठले कुठले क्लास आहेत किंवा कुठले कुठले टाइप्स आहेत ऍग्रो फॉरेस्ट्री मध्ये. फर्स्ट आहे ऍग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टीम. मग ऍग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टीम द कल्टिवेशन ऑफ एनिमल क्रॉप्स or other agriculture activity combined with the intentional growth of trees, woody plants in the same area. म्हणजे मोठे मोठे ट्रीज पण त्याच फील्ड वरती आणि तिथं एनिमल क्रॉप कल्टिवेशन पण होईल त्याच फील्ड वरती, राईट. ऍग्रिकल्चर स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक काही नवीन नाहीये. ऍग्रिकल्चर स्ट्रीम मध्ये म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री हे खूप छान दिलेलं आहे. त्यांनी डिग्रीच्या ह्याच्यामधलं केलं तरी पण चालू शकतं. ऍक्च्युली हे डिग्रीच्या नोट्स मधूनच काढलेलं आन्सर आहे. सो ऍग्री सिल्व्हिकल्चर म्हणजे काय, असा एरिया ज्या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शन पण घेतलं जातं आणि फॉरेस्ट्री पण ग्रो केले जातात. ओके, त्यानंतर सिल्व्हो पास्चरल सिस्टीम. याच्यामध्ये बघा द सिस्टीम ट्रीज ऑर श्रब्स intentionally planted, managed with the pasture and rangeland to provide multiple benefit for both livestock and environment. आता पास्चर, सिल्व्हो पास्चरल सिस्टीम, याच्यामध्ये पण दोन वेगळे शब्द आहेत, पास्चर, राईट. सो सिल्व्हो पास्चर म्हणजे काय की याच्यामध्ये चारा पिके पण घेतली जातील आणि याच्यामध्ये फॉरेस्ट पण ट्री ग्रो केले जातील. अशा पद्धतीने ही शेती तयार केलेली असेल किंवा अशा पद्धतीने हे फॉरेस्ट तयार केलेलं असेल ज्याच्यामध्ये चारा पिके पण असतील किंवा चारा क्षेत्र, रेंजलँड, चारा क्षेत्र पण तयार झालेलं असेल आणि ज्या ठिकाणी जंगल पण असेल जिथे म्हणजे जनावर चरायला घेऊन जाऊ शकतात अशा ठिकाणी. ओके, दॅट इज सिल्व्हो पास्चरल सिस्टीम. ओके, त्यानंतर बघा एपिकल्चर विथ ट्रीज. आता एपिकल्चर म्हणजे काय, ज्या ठिकाणी मधमाशांचं पालन केलं जातं, राईट, दॅट इज एपिकल्चर. आता हा पण एपिकल्चर प्लस ट्री म्हणजे ज्या ठिकाणी मधुमक्षीचं किंवा मधमाशांचं पालन आणि मोठे मोठे ट्रीज म्हणजे फॉरेस्ट ट्रीज पण ग्रो केले जातात अशा ठिकाणी, अशा जंगल, राईट. इन दिस अप्रोच व्हेरियस नेक्टर प्रोड्युसिंग ट्रीज, नेक्टर म्हणजे काय, फळांचा रस. नेक्टर म्हणजे काय, फळांचा रस. म्हणजे असे ट्रीज ग्रो करणे ज्याच्यामध्ये फळांचा मुबलक प्रमाणामध्ये रस मिळेल आणि ते अट्रॅक्ट कुणाला करतील, हनी बीजला अट्रॅक्ट करतील. द स्ट्रॅटेजिकली प्लांटेड अलॉंग द बाउंड्रीज ऑफ ऍग्रिकल्चरल फील्ड. म्हणजे ऍग्रिकल्चरल फील्ड आहे ज्या ठिकाणी मध्ये तुम्ही तुमचं मेन क्रॉप घेऊ शकता आणि या साईडनं मोठी मोठी ट्रीज तुम्ही ग्रो करू शकता. असे ट्रीज ज्याला फळं येतात किंवा ज्यांच्या फळांचा किंवा फुलांचा ज्यूस कोण घेऊ शकतो, हनी बीज. म्हणजे असे ट्रीज लावणार आपण तिथे की ज्यांच्या फुलांना, ज्यांची फुलं हनी बीजला अट्रॅक्ट करतील आणि खूप सारा नेक्टर त्यांच्यापासून मिळेल. नेक्टर म्हणजे फळांचा किंवा फुलांचा ज्यूस म्हणजे नेक्टर. ओके, स्ट्रॅटेजिकली प्लांटेड इन ऍग्रिकल्चर फील्ड. दिस dual purpose to promoting agriculture productivity through the enhance the pollination and providing source of the nectar for the
हनीबीज. आता बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनीबीज काय करतात, पॉलिनेशन करतात, पॉलिनेशन करतात. म्हणजे फुलांचं जे हे आहे, फुलांमध्ये जे पुकेसर आहेत तर त्यांचं पॉलिनेशन कोण करतं तर हनीबीज करतात, वेगवेगळे पक्षी करतात, बटरफ्लाईज करतात, राईट. सो दोन पर्पज आहेत, एक तर पॉलिनेशन ऑफ आणि त्यानंतर दुसरं काय, नेक्टर प्रोव्हाइड करणे कोणाला, हनीबीजला, राईट. टू हनी प्रोडक्शन, टू अल्टिमेटली लिडिंग द हनी प्रोडक्शन. सो अशा प्रकारे आपण काय बघितले आहे, ॲग्रो फॉरेस्ट्रीचे टाइप्स बघितले आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय ॲक्वा फॉरेस्ट्री. सो हा पण एक ॲग्रो फॉरेस्ट्रीचा काय आहे, टाइप आहे. इन दिस अप्रोच द व्हरायटी ऑफ ट्री अँड श्रब these favored by the fish are deliberately planted in vicinity of a fish pond, including around their perimeters, and the primary purpose this ecosystem enhance the fish production and stabilize to embankment surrounding the fish pond. आता बघा शेतामध्ये अशा पद्धतीचे काही शेततळे असतात की ज्या ठिकाणी काय केलेलं आहे, मत्स्यपालन केलेलं आहे, अशा ठिकाणी मत्स्यपालन केलं आहे. सो या तळ्याच्या भोवती अशा पद्धतीचे झाड लावायचे की ज्यांचे फळ ऑटोमॅटिक काय झाले पाहिजेत, याच्यामध्ये ड्रॉप डाऊन झाले पाहिजेत आणि माशांना एक चांगलं खाद्य मिळालं पाहिजे. ओके, माशांना एक खाद्य चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे काय होईल, या ठिकाणी फॉरेस्ट पण ग्रो होईल आणि माशांना पण चांगलं खाद्य मिळून मासे पण चांगल्या प्रमाणामध्ये काय होतील, तयार होतील, म्हणजे फिश प्रोडक्शन वाढेल. अशा पद्धतीने केलेली फॉरेस्ट्री त्याला आपण ॲक्वा फॉरेस्ट्री असं म्हणतो. ओके, त्याचबरोबर आपण ॲग्रो फॉरेस्ट्रीचे बेनिफिट बघूया. आपण आता कुठले कुठले बेनिफिट आहेत. एनहान्स रेझिलियन्स, the integration of a tree within agroforestry reduce the soil erosion by the incurring the soil during the adverse weather conditions such as heavy rain and strong winds. सगळ्यात महत्त्वाचं काय की सॉइल एरोजन थांबतोय, म्हणजे जमिनीची धूप जी आहे खूप जास्त हेवी रेनफॉल झाल्यामुळे जी जमिनीची धूप होते किंवा जमिनीवरचा जो मातीचा थर आहे तो वाहून जातो. तर अशा पद्धतीने ॲग्रोफॉरेस्ट्री केल्यामुळे शेत जमिनीवरचा जो सॉइलचा लेअर आहे किंवा मातीचा जो लेअर आहे तो धुवून जाऊ नये किंवा तो वाहून जाऊ नये, म्हणून ॲग्रोफॉरेस्ट्री सगळ्यात महत्त्वाचं ते काय आहे, बेनिफिट आहे. ओके, द सस्टेनेबल फूड प्रोडक्शन बाय एनहान्सिंग द सॉइल क्वालिटी अँड रेड्यूस द डिपेंडन्स ऑन द केमिकल फर्टिलायझर. ओके, सो केमिकल फर्टिलायझरचा पण अवॉइडन्स या ठिकाणी जाणवतो, राईट. त्यानंतर बघा, ॲग्रोफॉरेस्ट्री प्रॅक्टिसेस कॅन एनहान्स द सॉइल क्वालिटी बाय द इम्प्रूव्हिंग न्यूट्रिएंट सायकलिंग and preventing erosion and enhance overall soil structure. Okay, healthy soil are essential for sustainable food production. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर फूड प्रोडक्शन वाढवणे, केमिकल फर्टिलायझरचा वापर कमी करणे आणि सॉइल क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, त्याचबरोबर न्यूट्रिएंट सायकल प्रिव्हेंट करणे आणि सॉइल एरोजन थांबवणे हा ॲग्रोफॉरेस्ट्रीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, इन्कम सिक्युरिटी बिकॉज द डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप इट इंट्रोड्युसेस an extra layer of protection against the crop failure. It also enhances the productivity, income stability of the farmers. So income stability आणि त्याच्याबरोबर productivity पण त्यामध्ये वाढत आहे. त्यानंतर expanded habitat for wildlife and acknowledges the importance of biodiversity and allocated the space within the farming landscape of wildlife. By the optimizing land use, farmers can set aside areas the planting additional tree hedgerows, creating the sanctuaries for the wildlife. Okay, so शेतामध्येच वाईल्डलाईफ सेंच्युरी काय होते या ठिकाणी क्रिएट होत आहे. त्यानंतर बघा, एन्व्हायरमेंटल बेनिफिट
बघ एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी फक्त वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं होणार नाहीये, या ठिकाणी बघा पक्ष्यांचं पण खूप चहलपहल वाढेल, पक्षी पण खूप सारे येतील या ठिकाणी है ना, खूप ट्रीज असल्यामुळं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यावरती फ्लावर्स ग्रो झाल्यामुळे, फ्रुट्स ग्रो झाल्यामुळे खूप सारे पक्षी या ठिकाणी येतील. मग पक्षी आल्यामुळे काय होईल, पक्षी आल्यामुळे काय होईल, एक तर जे झाडांवरचे म्हणजे मेन क्रॉप आहे, मेन क्रॉप वरचे जे कीटक आहेत त्यांनाही पक्षी खाऊन टाकतील, म्हणजे तुमचा पेस्ट जे आहे किंवा जे कीटकांचा जो अटॅक झालेला आहे, इन्सेक्टचा जो अटॅक झालेला आहे, तर तो पण काय करतील, हे पक्षी खाऊन टाकतील, त्या कीटकांना खाऊन टाकतील, म्हणजेच अल्टिमेटली तुमचं क्रॉप काय होणार आहे, प्रोटेक्ट होणार आहे या ठिकाणी. इन दॅट मॅनर क्रिएटिंग द सेंच्युरीज फॉर वाईल्ड लाईफ. ओके, त्यानंतर बघा एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स काय काय आहेत. Climate pattern become less predictable, its system offers the resilience. The tree plays a pivotal role mitigating the climate change by the sequestering carbon from the atmosphere and storing it deep within the soil. ओके, अशा पद्धतीने आपण ॲग्रोफॉरेस्ट्रीचे बेनिफिट पण बघितले. आता ॲग्रोफॉरेस्ट्रीचं आपल्याला बघायचंय कन्क्लुजन. Okay, so agroforestry represent a crucial avenue for the farmer and rural communities achieve the prosperity by creating jobs, generating income, and ensuring the food and nutritional security. या सगळ्यासाठी आपल्याला agroforestryचा काय होतो, यूज होतो. ओके, त्यानंतर आपण थर्ड टाइप बघूया, नॅचरल फॉरेस्ट म्हणजे जे नैसर्गिक वन आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. What is meant by natural forest? A natural forest is an ecosystem dominated by the trees and other vegetation that has developed with the significant human intervention. Okay. So बघूया आपण characteristics of natural forest. बघा बायोडायव्हर्सिटी, ऑफकोर्स जिथं नॅचरल फॉरेस्ट आहे तिथं बायोडायव्हर्सिटी असणारच आहे, वेगवेगळ्या टाइप्सचे प्लांट आहेत, वेगवेगळ्या टाइप्सचे ॲनिमल आणि स्पीसीज आहेत. सपोर्ट वाईड रेंज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. सेकंड बघूया इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन होतो. सो मेंटेन इट्स ओन बॅलन्स अँड रेझिलियन्स थ्रू द नॅचरल प्रोसेस. ओके, त्यानंतर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, गुंतागुंतीचं जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, नॅचरल फॉरेस्टचं आहे. Features multiple layers such as canopy, understory and the forest floor. Okay, canopy सगळ्यांना माहिती, NCERT सगळ्यांनी वाचली, राईट. सो फॉरेस्ट फ्लोर पण काय असतं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर नेटिव्ह स्पीसीज comprise indigenous plant and animal species adapted to the local climate and soil. ओके, ज्या त्या बायोडायव्हर्सिटी मध्ये जे ते प्लांट किंवा जे ॲनिमल आहेत ते ग्रो होणारच आहेत किंवा होत असतात, राईट. त्यानंतर बघू इकोसिस्टम सर्व्हिसेस प्रोव्हाइड बेनिफिट लाईक कार्बन सिक्वेस्ट्रेशन, वॉटर सायकलिंग अँड हॅबिटॅट फॉर द वाईल्ड लाईफ. त्याचबरोबर आपण नॅचरल फॉरेस्ट play a crucial role maintaining the ecological health, supporting biodiversity and regulating the climate. ओके, यासाठी पण नॅचरल फॉरेस्टचा खूप मोठा रोल म्हणजे प्ले केला जातो नॅचरल फॉरेस्ट. सो फॉरेस्ट प्लांटेशन, आता जो क्वेश्चन बघितलाय त्याचा सेकंड सब क्वेश्चन बघायचा आपल्याला की फॉरेस्ट प्लांट प्रोपागेशन कोणत्या पद्धतीने होतो, म्हणजे फॉरेस्ट जे प्लांट आहेत कोणत्या पद्धतीने ग्रो होतात किंवा त्यांना कोणी लावतं का, जाणून बुजून लावतं का, किंवा जर लावत नसतील तर ते कुठल्या पद्धतीने फॉरेस्ट ऑटोमॅटिकली ग्रो होत राहतात. सो ते आपल्याला प्लांट प्रोपागेशन आपल्याला बघायचं आहे, झाडांची लावणी आपल्याला बघायची आहे. ओके, सो फॉरेस्ट प्लांट प्रोपागेशन involves the reproduction and spread of a plant species within the forest ecosystem. This can occur through the various natural mechanism including, मग कुठले कुठले नॅचरल मेकॅनिझम आहेत किंवा कुठल्या कुठल्या नॅचरल पद्धती आहेत ज्याने हे फॉरेस्ट ग्रो होतात. सो सगळ्यात आधी सीड डिस्पर्सल, राईट. सीड डिस्पर्सल म्हणजे काय की सीड इकडून तिकडे वाहून जातो आणि त्याद्वारे
तिथं ऑटोमॅटिक तसं झाड उगवतं, त्याला आपण सीड डिस्पर्सल असं म्हणतो. सीड आर डिस्पर्स बाय द विंड, वॉटर, animals and explosive mechanism allow the plant to colonize new area. बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे बीज असतं ते बाय द विंड वाहून जातं, बाय द वॉटर वाहून जातं, ऍनिमल कडून ते फ्रूट खाल्ल्या गेल्यामुळं ते जे बी आहे ते त्याच्या विष्ठेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पडलं जातं. त्याचबरोबर एक्सप्लोजिव्ह मेकॅनिझम पण या ठिकाणी अलाउ करतो, कशासाठी? प्लांट कॉलनी तयार करण्यासाठी इन न्यू एरिया. राईट, ज्या ठिकाणी हे सगळे सीड वाहून गेले त्या ठिकाणी अजून एक कॉलनी किंवा अजून एक प्लांट कॉलनी काय होईल? तयार होईल. राईट, त्याला आपण सीड डिस्पर्सल म्हणतो. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. प्लांट प्रोड्यूस व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन लाईक रूट, स्टेम, लीव्स सच थ्रू द स्टेमकरिंग अँड लेअरिंग. राईट, सो बघा अनेक ठिकाणी प्लांट कट होतात, त्याच्या रूट पासून पण प्लांट ऑटोमॅटिक उगवतात, स्टेम पासून पण उगवतात, लीव्स पासून पण उगवत असतात. राईट, त्यानंतर बघा स्प्राउटिंग म्हणजे अंकुरणे. राईट, सम प्लांट रिजनरेट फ्रॉम द स्टम्स ऑर रूट रेफर्स द डिस्टर्बन्स लाईक द फायर अँड लॉकिंग. राईट, सो अशा पद्धतीने काय होतं? प्लांटचे सीड्स इकडून तिकडे जातात आणि वेगवेगळे फॉरेस्ट ग्रो होतात. राईट, सो बघू फॉरेस्ट वरती एक लास्ट कन्क्लुजन. बघा फॉरेस्ट प्लांट प्रोपगेशन इन्फ्लुएन्स्ड बाय द फॅक्टर्स लाईक क्लायमेट, सॉइल, बायोटिक इंटरॅक्शन and understanding this process is crucial forest conservation and restoration sustainable management. ओके, अशा पद्धतीने आपण फॉरेस्टचे रोल बघितले आहेत, फॉरेस्टचे टाइप बघितलेले आहेत आणि त्याच्यावरती ब्रीफली डिस्कस पण केला आहे. आणि त्याचा सेकंड जो क्वेश्चन आहे तो आहे प्रोपागेशन ऑफ फॉरेस्टचा, तोही आपण व्यवस्थित बघितला आहे. गाईज क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर बी तुम्हाला व्यवस्थित समजला असावा आय होप. आता वळूया क्वेश्चन नंबर सी कडे. क्वेश्चन नंबर 4 मधला सब क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर सी. ओके, सो बघा लिस्ट आउट. सी काय विचारलंय? लिस्ट आउट द फॅक्टर्स अफेक्टिंग इफिशियन्सी ऑफ हर्बिसाइड. ओके, हर्बिसाइडचे फॅक्टर्स अफेक्टिंग लिहायचे आपल्याला. ऍग्रिकल्चर स्ट्रीम वाल्यांसाठी तर हा परवणीचा प्रश्न आहे, दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला पडलेला हा प्रश्न आहे. अगदी थर्ड सेमिस्टर पासून ते लास्ट सेमिस्टर पर्यंत तुम्ही हर्बिसाइडचे फॅक्टर्स अफेक्ट बघितलेले आहे. सो हा क्वेश्चन जो आहे हा 10 मार्क्स साठी विचारला आहे. अप्रॉक्सिमेटली 150 वर्ड्स मध्ये आपल्याला याचा आन्सर राईट करायचं आहे. एकच प्रश्न आहे, याच्यामध्ये कुठलाही गुंतागुंतीचा दुसरा क्वेश्चन नाही आहे. ओके, सो आय होप गाईज तुम्हाला ही सिरीज पण समजत असेल, क्वेश्चनचे आन्सर्स कोणत्या पद्धतीने लिहायचे तेही समजत असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्नांचं स्वरूपही कळत असेल की कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपल्याला तयारी कशी करायची आहे, किती अवघड आहे किती सोपे हे पण कळत असेलच तुम्हाला. ऍग्रिकल्चर स्ट्रीम साठी तर ही काय विषय म्हणजे विशेष अवघड गोष्ट नाहीये आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की हा जो ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस आहे हा AFO ला पण आहे, RFO ला पण आहे. त्याच्यामुळं या सिलेबस कडे दुर्लक्ष करायचं नाहीये, कारण हाच सिलेबस हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट RFO ला पण पडणार आहेत, AFO ला पण पडणार आहेत. ओके, सो बघा लिस्ट आउट द फॅक्टर्स अफेक्टिंग इफिशियन्सी ऑफ हर्बिसाइड. सो हा सगळा प्रश्न पुन्हा भोवती फिरतोय हर्बिसाइड भोवती. सो इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहिणार आहे? व्हॉट इज अ हर्बिसाइड. सो बघा इथून आपण इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या फॉर्मॅट मध्ये याचंही उत्तर लिहिणार आहोत. सो बघूया व्हॉट इज मीन बाय हर्बिसाइड इंट्रोडक्शन मध्ये. हर्बिसाइड आर a type of pesticide specifically designated to control or eliminate the unwanted plant, often the referred as weed. Okay, unwanted plant म्हणजेच काय? weed. म्हणजे वीडला कंट्रोल करण्यासाठी जे आपण जे आपण औषध वापरतो किंवा पेस्टिसाइड वापरतो किंवा औषधच वापरतो त्याला आपण काय म्हणतो? हर्बिसाइड असं म्हणतो. राईट, सो बघूया आपण याचे काय काय फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत ते. सो फर्स्ट हर्बिसाइड प्रॉपर्टीज.
herbicide बघू. Different herbicide have varying modes of action and target weed. त्याचबरोबर आपण फॉर्म्युलेशन बघू. लिक्विड येतं, ग्रॅन्युलर पण येतं आणि पावडर फॉर्मेशन मध्ये पण येतं. कॅन बी इफेक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन अँड डिस्ट्रीब्युशन. त्याचबरोबर आपण बघू रेट ऑफ ऍप्लिकेशन. अप्लाइंग द करेक्ट अमाउंट ऑफ द क्रुशियल फॉर द इफेक्टिवनेस अँड अवॉइड रेजिस्टन्स. राईट. सो ज्या हर्बिसाइडल प्रॉपर्टीज आहेत तर त्या फॉर्म्युलेशन पण अफेक्ट करतं, कधी कधी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन पण होतं, त्यामुळे पण हर्बिसाइडचा व्यवस्थित इफेक्ट कशावरती होत नाही, क्रॉप प्रोडक्शन वरती होत नाही. त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते कोणते. टेम्परेचर अफेक्ट द हर्बिसाइड अपटेक अँड ट्रान्सलोकेशन अँड मेटाबॉलिझम इन प्लांट. टेम्परेचर मुळे पण चांगला इफेक्ट होत नाही हर्बिसाइडचा. त्याचबरोबर ह्युमिडिटी. हाय ह्युमिडिटी कॅन इन्क्रीज द ऍब्सॉर्प्शन व्हाईल द लो ह्युमिडिटी कॅन रिड्यूस इट. राईट. सो हे झाले एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. त्याचबरोबर आपण बघू रेनफॉल अँड इरिगेशन कॅन वॉश ऑफ द हर्बिसाइड अँड एड देअर मुवमेंट इनटू द सॉइल. बघा हर्बिसाइड जे आहे तर ते काय करतात, ज्यावेळेला हर्बिसाइड फवारलं जातं किंवा दिल्या जातं अनवॉन्टेड प्लांट्सला, तर त्यावेळेला रेनफॉल आला, रेन म्हणजे पाऊस आला की ते वाहून जातं, वॉश होऊन जातं आणि त्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही. त्याचबरोबर सॉइल टाईप अँड मॉइश्चर influence the herbicide, parasites and the availability for the uptake by the weed. Okay, soil type पण काय करते की त्याच्यावरती अफेक्ट करत असते. त्यानंतर बघा weed factors. Weed species, the susceptibility varies among the different weed types and growth stage. Younger actively growth weed are generally more the susceptible than the mature weed. Okay, mature weed पेक्षा जे छोटे छोटे जे यंगर ग्रोथ वाले weed असतात ना तर त्याच्यावरती पटकन अफेक्ट होतो, पण मॅच्युअर weed वरती पटकन इफेक्ट होणार नाहीये त्याचा, म्हणजे ते मरायला खूप जास्त वेळ घेईल. त्यानंतर बघा weed density. High density can reduce the effectiveness of some herbicide due to the competition. ओके, जर खूप जास्त गवत झालं असेल तर काय होईल, तितकासा इफेक्ट जाणवणार नाही किंवा तितकंसं वीड कंट्रोल होणार नाहीये. त्याचबरोबर बघा ऍप्लिकेशन फॅक्टर्स. कव्हरेज. युनिफॉर्म ऍप्लिकेशन इज इसेन्शियल फॉर द कॉन्स्टंट वीड कंट्रोल. ओके, अनइवन जर आपण अप्लाय केलं हर्बिसाइड तरी पण काय होणार नाहीये, इफेक्टिव्हनेस त्याचं जाणवणार नाहीये. त्याचबरोबर टायमिंग. अप्लाइंग द करेक्ट टायमिंग विड ग्रोथ स्टेज अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन मॅक्झिमाइज इफिशियन्सी. जर टायमिंग जर चुकलं किंवा इनकरेक्ट टायमिंग वरती जर आपण दिलं तर त्याचं ग्रोथ स्टेज वरती काय म्हणजे वीडच्या ग्रोथ स्टेजच्या वेळेला जर आपण दिलं नाही हर्बिसाइड तर काय होईल, त्याचा तितकासा इफेक्ट होणार नाही किंवा त्याचा रिझल्ट येणार नाही. त्याचबरोबर additives like the surfactants or oil can improve the herbicide performance. Right. So herbicide performance पण त्या ठिकाणी व्यवस्थित होणार नाहीये. सो अशा प्रकारे आपण बघितलं फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ हर्बिसाइड्स. राईट. आता त्याचं आपण बघूया कन्क्लुजन. बघा herbicide property like water solubility, persistence and absorption also play the crucial role. Additionally, the plant growth stage, resistance to the herbicide and ability to absorb the translocate the herbicide affect its efficiency. ओके, सो अशा पद्धतीने आपण हर्बिसाइडचं काय बघितलं आहे, कन्क्लुजन ही बघितलं आहे. आय होप गाइस तुम्हाला हे तीनही क्वेश्चन व्यवस्थित समजले असतील. याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि अजून एक गोष्ट अशी की आपण ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजीची पण अशाच पद्धतीने सिरीज लॉन्च केली आहे, ज्या सिरीज मध्ये तुम्हाला GS 1, 2, 3 आणि 4 also याचा नक्कीच फायदा होईल. सो ज्यांचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी नाहीये अशांनी पण ती सिरीज नक्की बघा, कारण तुम्हाला GS 1, 2, 3 ला पण त्याचा
भरपूर फायदा होऊन जाईल. ऍज इट इज प्रश्न 1 to 3 ला पण पडतात, राईट. सो ती पण सिरीज नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू सो मच. बाय बाय.